आता थेट विधानसभेत जाऊया। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सध्या बोलतायत। अध्यक्ष महोदय, अल्पकालीन नियम 101 अन्वये जी चर्चा या सभागृहामध्ये कालपासून सुरू आहे ती अत्यंत गंभीर अशा दोन्ही घटना आणि ज्या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले। काल सन्माननीय सदस्य धस यांनी ज्या पद्धतीची माहिती या सभागृहामध्ये दिली ती अत्यंत गंभीर आणि भयावह आहे। उपमुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक हा राहिला आहे की नाही हीच खरी मुळात शंका वाटते। त्याचं कारण असं आहे की जी घटना पाहिली, संतोष देशमुख या सरपंचाला ज्या पद्धतीने मारलं गेलं, त्याच्या शरीरावरती सगळ्या भागावरती आघात करून जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला ते जर पाहिलं असेल तर आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे खून झाले असतील त्यापेक्षा निर्दयी अशा पद्धतीची मारहाण करून संतोष देशमुख यांचा या ठिकाणी खून झाला। अध्यक्ष महोदय, परभणीतली घटना आपण बघता। परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पाळला। त्यानंतर एक जमाव त्या ठिकाणी आला आणि जमावाने तिकडे दगडफेक आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्यानंतर एका विधी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या ठिकाणी जातो। तो आंदोलक होता की फोटो काढण्यासाठी गेला होता हा भाग गौण आहे, परंतु पोलीस त्याला पकडतात, पोलीस कोठडीमध्ये ठेवतात। पोलीस कोठडीमध्ये त्याला मारहाण झाली की नाही झाली चौकशी अंती समोर येईल, परंतु त्याला छातीमध्ये कळ आली आणि इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झाला। हे दुर्दैवी आहे। अध्यक्ष महोदय, या दोन्ही घटनांच्या बाबत कालपासून सविस्तर चर्चा झाली, त्याच्यावरती पुन्हा या सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही। परंतु ज्या कारणामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करण्यासाठी जी लोक धजावतात त्यांना कायद्याचा धाक मुळात राहिलेला नाही आहे आणि म्हणून आलेलं सरकार जे आहे त्याची जबाबदारी वाढलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेवरती आमचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे शासन चालवत असताना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी अनेक कडक निर्बंध घालावे लागतील, अनेक असे कटू निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील जे स्वपक्षाकडे असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांच्यावरती देखील ही कारवाई होणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, या चर्चेवरती बोलत असताना घटना गंभीर आहे, यासाठी SIT नेमली असली तरी देखील SIT वरून येणार रिपोर्ट, सत्ताधारी पक्षावरती होणारा आरोप, सत्ताधारी पक्षामध्ये असणारे या घटनेशी संबंधित जे पदाधिकारी आहेत, त्यामुळे SIT पेक्षा सिटिंग जजच्या मार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी जर झाली तर सत्य बाहेर येणार आहे आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा होणार आहे। माझे मित्र या ठिकाणी बोलत होते की फास्ट ट्रॅक कोर्ट लावून आपण ही खटला चालवावा, हे तर सत्य आहे, परंतु या गुन्ह्यामध्ये जे खरे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आत्तापर्यंत या ठिकाणी पोलिसांनी अटक केली नाही, हे दुर्दैव आहे। अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये काल अल्पकालीन चर्चा लागल्यानंतर 4 गुन्हेगार त्या ठिकाणी पकडले गेले। अजूनही याचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात याचा पोलीस शोध घेत आहेत, परंतु पोलिसांच्या या सगळ्या कारवाईला देखील कुठेतरी त्या ठिकाणी बंधनं घालण्याचं काम जर शासनातल्या कुठच्या व्यक्तीकडनं होत असेल
तर या राज्यामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सिटिंग जज मार्फत याची चौकशी करा. आणि परभणीच्या घटनेबाबत, परभणीमध्ये सूर्यवंशीची झालेली हत्या, ही हत्या, मी हत्याच म्हणतो की पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू ही हत्या आहे का, याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. सूर्यवंशीसारख्या एका विधी शाखेमध्ये शिक्षण घेणारा एक विद्यार्थी, त्याच्या आईवरती झालेला आघात, त्याच्या कुटुंबाला आवश्यक असणारी मदत, या सरकारने त्याला 50 लाखाची मदत या ठिकाणी जाहीर करावी. आणि त्याचबरोबर ज्या परभणीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद या ठिकाणी पुकारला होता, शांततेच्या मार्गाने बंद पुकारला होता, या परभणीतल्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानामध्ये पंचनामे झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, या परभणीतल्या व्यापाऱ्यांच्या नुकसान भरपाई देखील या सरकारने दिली पाहिजे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळं सामाजिक सलोखा जपण्याचं काम या सरकारकडनं झालं असं मला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी करावी. पोलिसांनी अद्यापर्यंत आरोपींना अटक केले नाहीत. याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, कालच्या भाषणाचा प्रत्यार्थ बघून याच्यामध्ये वाळू माफिया आहेत का, याच्यामध्ये आणखी कोण माफिया आहेत का, याच्यामध्ये तिकडे येणाऱ्या पवनचक्क्याच्या कंपन्यावरती दादागिरी करण्यासाठी आणि खंडणीसाठी हा प्रकार झाला आहे का, या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती चर्चा झाली, आज सभागृहाची चर्चा होते, त्याबाबतचा निर्णय हा सरकारकडनं या सभागृहाला माहिती होणं आवश्यक आहे. आणि आज जरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलची सत्यतेची माहिती नसली तरी देखील या ठिकाणी सिटिंग जज मार्फत आपण ह्या संपूर्ण घटनेची चौकशी केली तर सत्य सामोरं येईल. कोणताही राजकीय दबाव याच्यावरती राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संतोष देशमुख याच्या दोन्ही मुलांना आणि सूर्यवंशी याच्या आईला या ठिकाणी न्याय मिळू शकेल. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशी घटना कधी घडवण्याचं धाडस कोणी करणार नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून याच्यावरती जी गंभीर चर्चा होते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने याचं उत्तर द्यावं आणि येणाऱ्या काळाबाबत याच्याबाबतची कारवाई करावी असं माझं स्पष्ट मत आहे. सन्माननीय सदस्य हेमंतजी ओगले, सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख. अध्यक्ष महोदय, नियम 101 अन्वय अल्पकालीन चर्चा जी उपस्थित करण्यात आलेली आहे त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये जी चर्चा या ठिकाणी आज उपस्थित होते, अशाही चर्चांमध्ये आपल्याला सहभागी होण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. चर्चा ही महाराष्ट्राची तर आहेच, पण विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अलीकड जे अत्याचार झाले या संदर्भामध्ये ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असं सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणते. पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे. आणि हा मृत्यू का झाला, कशामुळे झाला, याची चर्चा या सभागृहामध्ये आज या ठिकाणी होते. कालही याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणते? सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते, आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला. अध्यक्ष महोदय, जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे नेते
या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडं आमचं आणि या सभागृहाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. परभणीमध्ये असं घडतं, बीडमध्ये असं घडतं आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, अनेक असे खून झालेत याचा अजूनही पोलिसांनी तपास लावलेला नाही आहे. अध्यक्ष महोदय, कालही मी या सभागृहामध्ये या चर्चेमध्ये उपस्थित होतो. सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळेच नवनिर्वाचित मंत्री या ठिकाणी उपस्थित होते. आणि काल जी चर्चा या सभागृहामध्ये झाली, अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले एकंदरीत असं आम्हाला जाणवलं की या संदर्भामध्ये सगळ्यांच्याच भावना या एकसारख्या आहेत. आणि म्हणून या संदर्भामध्ये अशा काही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडल्या तर महाराष्ट्राचं हे सार्वभौम सभागृह आणि या सभागृहाचे सदस्य म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर एखाद्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो तेव्हा त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि काहीतरी न्याय निवाडा झाला पाहिजे या हेतूनं ही चर्चा कालपासून या ठिकाणी सुरू आहे. याचंही मला समाधान आहे. पण मला प्रश्न हा पडलेला आहे की कालही महायुतीचं सरकार होतं आणि आजही महायुतीचं सरकार आहे. म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही महायुतीकडेच याचे सगळे अधिकार या राज्यातल्या जनतेनं दिलेत असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. काल तर बहुमत कमी होतं, पण आज बहुमत एवढं आहे की आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि बहुमत मिळताच, सरकार स्थापन होताच अशा घटना लगेच घडतात. याचं देखील आम्हाला आश्चर्य आहे आणि खरं म्हणजे ही बाब, अध्यक्ष महोदय, चिंताजनक आहे. कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळं तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का, हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे. पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे. महाराष्ट्राची पोलीस ही कर्तबगार आहे, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. पण अशाही घटना घडतात. या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी गांभीर्याने याची चर्चा केली पाहिजे आणि अशा घटना यापुढे कशा घडणार नाहीत याची सुद्धा अध्यक्ष महोदय आपण ही दक्षता घेतली पाहिजे. खरं म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये ज्या काही घटना घडल्या, जो काही घटनाक्रम होता तो कोणालाही या ठिकाणी मान्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, अनेक या संदर्भामध्ये पावलं उचलली, पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चुकीची पावलं उचलली किंबहुना चुकीची कार्यवाही केली, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्हाला या चर्चेच्या अंती लक्षात आलं पाहिजे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. परभणीमध्ये तर घडलंच, बीडमध्ये घडलं आणि बीडमध्ये जे घडलं ते इतकं अमानुष आहे की आपल्याला शब्दांमध्ये हा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त करता येत नाही. म्हणजे संतोष देशमुख, खरं म्हणजे तो सरपंच, गावाचा प्रमुख, आणि आपल्याकडे साधारणतः अशी मान्यता आहे की सरपंच हा जो काही गावाचा प्रमुख आहे तो गावाचा सर्वेसर्वा आहे आणि तो जर सुरक्षित नसेल म्हणजे मग जे नवतरुण आहेत, जे समाजकारणामध्ये येऊ इच्छितात, राजकारणामध्ये येऊ इच्छितात, तेच जर सुरक्षित नसतील, आणि 3दा तो सरपंच होता आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये तो निर्णय घेतला,
आणि थेट जनतेतून तो अनेक वेळा निवडून आला आहे, असा तो आमचा मराठवाड्यातला एक होतकरू सरपंच आज आपण गमावला आहे. आणि तो कशामुळे गमावला आहे, तर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये जी काही आज परिस्थिती आहे, या परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे याची सुद्धा या सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मला महायुती सरकारकडनं या अपेक्षा आहेत. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की क्राईम, करप्शन या संदर्भामध्ये झिरो टॉलरन्स असेल. मग झिरो टॉलरन्स आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज परभणीमध्ये घटना घडतायत, बीडमध्ये घटना घडतायत, लातूरमध्ये घटना घडतायत, अनेक जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतायत. आणि मग झिरो टॉलरन्सच्या संदर्भामध्ये शासन कुठंतरी आता मागे पडतंय का, हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला पडतो. अध्यक्ष महोदय, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या बीड, परभणी या संदर्भात अनेक आमच्या विधानसभा सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्या मुद्द्यांमध्ये मी पुन्हा जाणार नाही. पण मला हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतोष देशमुख अपहरण करून त्याची जी हत्या या ठिकाणी करण्यात आली, मग आज या महाराष्ट्रातले जे अनेक सरपंच आहेत, अनेक नगराध्यक्ष आहेत, हे सुरक्षित आहेत का? त्यांनी राजकारणात यावं का? राजकारणामध्ये त्यांनी काही स्वप्न पाहावीत का? याच्यावरही प्रश्न अध्यक्ष महोदय आता निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे शासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. आणि शासनाकडनं अपेक्षा काय? मला आठवतंय की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते आणि सत्ता पक्षाकडनं आणि सत्ता पक्षाच्या मंत्र्याकडनं निर्माण करावं अशी मागणी या सभागृहामध्ये आम्ही केली. लातूरमध्ये मोर्चे काढले. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहिती आहे. त्यावेळेला ते गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचं आहे की भाग्यश्री सूर्यकांत सुळे याच्या खुनाचा जो तपास आहे, अजूनही सरकारी वकील नेमण्यात आलेला नाही. सरकारी वकील तातडीनं महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये नेमणूक करावी. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट लातूर जिल्ह्यामध्ये गठीत करावं, जेणेकरून न्यायनिवाडा होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल. ही देखील मागणी मला या ठिकाणी आपल्याकडं करायची आहे. मी या चर्चेमध्ये एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये अशा घटना घडत आहेत आणि मराठवाड्यामध्ये अशा घटना ह्या अलीकडं अधिक घडत आहेत. आणि म्हणून शासनाला म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, आदरणीय अजितदादा पवार साहेबांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की मराठवाडा हा प्रमोद महाजनांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो. मराठवाडा हा गोपीनाथराव मुंडे यांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो. हा मराठवाडा आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा मराठवाडा म्हणून अलीकडं आपण याला ओळखतो. पण मराठवाड्याची ही जी ओळख आहे, आज कुठेतरी याला दृष्ट लागली आहे, आज कुठेतरी याला डाग लागतोय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून सत्ता पक्षानं आणि विरोधी पक्षानं या संदर्भामध्ये मला असं वाटतं की या चर्चेमध्ये मला एक बाब जी कौतुकास्पद अशी वाटली की कालपासून ही चर्चा सुरू आहे आणि सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले सारेच या चर्चेमध्ये एका विचारानं या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, याचं मला कौतुक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या घटना या ठिकाणी मराठवाड्यामध्ये घडत आहेत, अशा घटना घडून आहेत, महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडून आहेत. आणि महायुती सरकारचं आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची जी प्रतिमा आहे, झिरो टॉलरन्स क्राईम, करप्शन या संदर्भामध्ये, ही प्रतिमा कुठेतरी याला डाग लागू नये अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.